कट्ट्यावर बसून गप्पा मारल्यानं पोलीस होत नसतं आणि नाव ठेवणाऱ्याचं काय नाव ठेवतच. कॉन्फिडन्स तर असल्याशिवाय होणारच नाही. कॉन्फिडन्स हा महत्वाचा असतो. संगत महत्वाची आहे खूप. 1 महिन्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू करणार. आता परत भरती जवळ आल्यावर मी प्रॅक्टिस सुरू करणार. मग तसल्या लोकांना काय सांगणार तुम्ही? नाही, त्या लोकांना सांगेल की तहान लागल्यानंतर विहीर खोदल्यानं नाही चालत. तुम्ही आतापासून प्रयत्न केले पाहिजेत. हळूहळू जसं जसं तुम्ही जास्त प्रयत्न करचाल त्यावेळेस तसं तुम्ही भक्कम होत चाल. पण नंतर तहान लागली आणि विहीर खोदाय गेलं तर ते अशक्य गोष्ट आहे. पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे आता कसं कॉम्पिटिशन कसं झालेलं आहे. एक एक असं हे कोळशातून हिरा उचलल्यासारखं मुलं घेतात. म्हणजे एकदम परफेक्टच मुलगा पाहिजे पोलीस भरतीसाठी, परिपूर्ण पाहिजेत. फिट एकदम अभ्यासामध्ये टॅलेंट असंच. त्यांना मी एकच सांगेल, भरती ही दरवर्षी निघते. अगोदरपासून तुम्ही तयारी करा. भरती ऍड पडेल, मी तयारी करेल, हे डोक्यातून तुमच्या कल्पना काढून टाका आणि तयारी करत राहा. हळूहळू हळूहळू का होईना करत राहा. रोज 4-5 तास अभ्यास, एखादी तास ग्राउंड हे करतच राहा. हे मला त्यांना एवढंच सांगायचं. मार्गदर्शन घेतलं पाहिजे की नाही? मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता नवीन भरतीच्या मुलाला तर मार्गदर्शन असेल तर थोडं लवकर हे होतं ना, त्यांना लवकर डोक्यामध्ये बसतं काही गोष्टी फिट. त्यामुळे मार्गदर्शन त्यांना घेणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी काय करतात जे ऍक्च्युली त्यांना काही लोकांना परवडते क्लास लावणं. ते म्हणतात आम्ही स्वतः करू शकतो, तर आम्हाला कशाला मार्गदर्शन? मग त्यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही? मी त्यांच्यासाठी सांगतो, बरोबर आहे. काही जणांना क्लास लावणं परवडत नाही. कसं पोलीस भरती करणारा मुलगा हा सर्वसामान्यच असतो. गरीब घरातूनच आलेला असतो. कारण मी त्याच्यामधूनच आलोय. मी पण गरीब घरचाच आहे. पण त्यामुळं क्लास लावणं कुणाला परवडत पण नाही. आता भरपूर आता कसं झालंय, नेटवरती काय पण शोध चाल तर तुम्हाला PDF भेटून जातील पोलीस भरतीच्या. मी त्यांना सांगेल की नेटद्वारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून किंवा इन्स्टाला चॅनल जॉईन करून तुम्ही अभ्यास करू शकता, क्लास शक्य होत नसेल तर. ओके, क्लास न लावता पोलीस होईल असं वाटतं का तुम्हाला? होतं, क्लास न लावता पण पोलीस होतं, पण तुम्ही सातत्याने केलं पाहिजे अभ्यास. 1 दिवस करणार, 2 दिवस नाही करणार, नंतर करू, ही कल्पना डोक्यामधून काढलं पाहिजे आणि सातत्य ठेवून केलं तर नक्कीच त्यांना यश भेटेल. मग पोलीस भरतीच्या पहिल्या प्रयत्न भयंकर जोश, उल्हास आणि ताकदीने उतरतात आणि काही काही पहिल्याच भरती होतात, पहिल्याच प्रयत्नात भरती होतात आणि काही भरती होत नाही. जे भरती होत नाही ते पूर्ण मोडकळून पडतात, म्हणजे डिमोटिवेट होतात. मग त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना एकच सांगायचंय, लोकांच्या म्हणण्याकडे काय लक्ष देऊ नका. तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही स्वतः आई वडिलांचा चेहरा डोळ्यापुढे आठवून प्रयत्न करायचे प्रामाणिकपणाने. 100% यश आहे त्यांना. हा, यांना खचून जाण्याचं काहीच कारण नाही. लोक खचवतात, तो खचत नाही. लोक त्यांना मोटिवेशन करून खचवतात. अरे तू काय भरती होणार, ह्या 4 भरती मारलास, हे मारलास. पण ते न खचता स्वतः प्रयत्न करत राहण्याचं, आई आणि वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा प्रयत्न करायचं. 100% यश त्याच्या पाठीमागे आहे. जे टॉन्ट मारतात, हे का पोलीस होणार, आता 4-5 पोलीस भरती झाले याचे, उगा ना पोलीसच्या नावाने ग्राउंडला जातो आणि एवढे दिवस झाले अजून पोलीस झाला नाही. मग तो पोरगा पूर्ण डिमोटिवेट होतो. मग प्रत्येक गावात अथवा प्रत्येक प्रतिष्ठानमध्ये म्हणजे तिथं क्लासला तिथं पण असे पोरं असतात. मग त्यांचं जे मोटिवेशन अथवा त्यांना कसं तुम्ही मोटिवेट कराल? मी त्यांना एकच सांगेल, पोलीस भरतीच्या पोरांना नाव हा कोण ठेवतं, ज्याला काहीच काम नाही ते नाव ठेवतात. जे प्रामाणिकपणे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात ते कधीच मुलगा पोलीस भरती करणाऱ्या पोरांना नाव ठेवत नाही. ज्याला काही शक्यच नाही, बसून फक्त तंबाखू खायची, गुटखा खायचा, दारू प्यायचं, तोच नाव ठेवतो पोलीस भरतीच्या मुलांना. अरे हा काय भरती होणार, तो काय भरती होणार. ज्यांनी खरं प्रामाणिक कष्ट केलाय पोलीस भरतीचे, तो कधीच पोलीस भरतीच्या पोरांना नाव ठेवू शकत नाही. पोलीस भरती काय असते, त्यांना ज्यावेळेस 1600 पळावं लागतं ना, त्यावेळेस ना रक्ताचं पाणी करून पळावं लागतं. त्यावेळेस त्यांना कळतं. कट्ट्यावर बसून गप्पा मारल्यानं पोलीस होत नसतं आणि नाव ठेवणाऱ्याचं काय नाव ठेवतच असतात. जे पोलीस भरती करतात ते नाव ठेवत नाही. जे रिकामे असतात ते नाव ठेवतात की हा काय पोलीस होणार. पण आमच्या गावामध्ये असं भरपूर झाले, नावं ठेवली तर हा काय पोलीस होणार. त्यांच्या छातीवर बसून ठोकून आज आमच्या गावामध्ये 33 जण पोलीसमध्ये आहेत. माय गॉड. हा, 33 जण पोलीस भरतीमध्ये आहेत आज. ओके. प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमच्या गावामधला एक ना एक पोलीस मध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यात. अतिशय छान आहे. तुमची मेहनत ही प्रामाणिकच असली पाहिजे, त्याच्यामध्ये नो एक्सक्यूज. मेहनत तुम्ही प्रामाणिकपणे करा. एक रोटेशन ठेवा तुमचं. सकाळी कितीला उठायचं, नंतर उठल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर लायब्ररी किंवा जे रूम वगैरे काय असेल तुमचे काय व्यवस्था असेल त्या पर्यायाने अभ्यास, नंतर दुपारी 1 तास रेस्ट, परत संध्याकाळचं ग्राउंड, परत संध्याकाळी अभ्यास आणि तुम्हाला 6 तास 7 तास झोप निवांत पाहिजेच. पोलीस भरतीच्या मुलांना झोप आवश्यक आहे 7 तास. मी तर म्हणेल 7 तास झोप घेणं गरजेचंच आहे. कारण त्यांना फिजिकली
थोडं स्ट्रॉंग मेहनत करावं लागते, त्यामुळे झोप घेणं आवश्यक आहे त्यांना. हे बघा, जे पोलीस भरतीमध्ये प्रॅक्टिस करतात, जे ग्राउंडला येतात आणि ते एक प्रकारे तरुण असतात हो. आणि कधी कधी त्यांचं माइंड थोडं फ्लक्च्युएट होऊ शकतं, म्हणजे वळतं, म्हणजे काय थोडं नाही का 20-25च्या दरम्यान अथवा 18 नंतर मुलांचं ओढ थोडं वेगळीकडे असतं, कधी कधी ते बिघडतात. मग त्यांनी कंट्रोल कसं केलं पाहिजे? त्यांनी आपले आई वडिलाचे प्रामाणिक कष्ट बघितले पाहिजेत. आपले आई वडील काय करतात यानुसार आपण प्रामाणिकपणे मेहनत केली पाहिजे. प्रत्येकाचं असं असतं की आपले आई वडील काय करतात हे जर लक्षात आलं ना, तर ते प्रामाणिकपणे कष्ट करून तो भरती होणार. आणि संगत एक महत्वाची असते. बरोबर. संगत ही खूप महत्वाची असते. तुम्ही कोणाच्या सोबत संगतीत आहेत, कोणाच्या सानिध्यात राहता, त्यांचे विचार काय आहे, त्यांचे समजा विचार वेगळेच आहेत, तर तो पण त्या वेगळेने जाणार. पण त्याची संगत अशी आहे की बाबा पोलीस भरतीतच आहे त्याच्या डोक्यामध्ये, तर तो त्याच संगतीने पोलीस पण होऊ शकतो. असं आहे, संगत महत्वाची आहे खूप. मग काय, काजू बदाम आणि आपलं जे नॉर्मल डाएट आहे याच्यामध्ये काय फरक आहे का? मग आपण आहे त्यामध्ये ही करू शकतो? काजू बदाम आता तुम्हाला माहिती आहे खूप महाग झालेत. पोलीस भरतीच्या पोराला शक्य असेल त्याने घेतो, पण मी एक त्यांना सांगून इच्छितो, ज्यांना काजू बदाम नाही घेणं होत असेल ना, त्यांनी शेंगदाणे आणि आपले चना हरभरे हे भिजू घालायचे संध्याकाळी आणि सकाळी ते कच्चे खायचे, कच्चे. आणि एक आणखी एक त्यांना सांगा, कच्चं अंड प्यायचं. एकदम परफेक्ट डाईट. एक त्यांना दम लागणार नाही तुम्हाला 1600 मीटर पळताना. आणि थोडं तुमच्यामध्ये जोश राहील, म्हणजे रनिंग वगैरे कराय, गोळा फोळा वाढण्यासाठी चन्यामुळे ताकद येते. हे सांगू शकतो मी त्यांना डाएट बाबतीत. जर शक्य असेल तर घ्या काजू बदाम, ते पण उत्तम आहे, असं नाही. पण एखाद्या वेळेस शक्य नसतं कुणाला पण, त्यामुळे तुम्ही चणे आणि शेंगदाणे भिजू घालून खायचं सकाळी. ओके, मग तयारी कशी केली पाहिजे ओव्हरऑल, म्हणजे शॉर्ट मध्ये कसं काय काय त्यांनी आउट ऑफ आउट मारायला पाहिजे, तर त्यांची माइंडसेट कशी असलं पाहिजे, फोकस कशामध्ये असलं पाहिजे त्यांची? आउट ऑफ त्यांचे 2 युनिट आउट ऑफ झाले पाहिजेत, एक गोळा आणि एक 1600. 100 मीटरवर साहजिक आहे मार्क कटतात तिथे, कारण तिथं मायक्रोचा हे असतं, ते आम्ही अनुभवले, त्यामुळं तिथं कटतात. मला त्यांना एकच सांगायचं, 2 युनिट तुम्ही आउट ऑफ करून ठेवा, 100% तुम्हाला ग्राउंड चांगलं येणार, हे आज पण मी तुम्हाला सांगून देतो. हा, मग ग्राउंडला जाताना कशी तयारी केली पाहिजे? ग्राउंडला जाताना एकदम रिलॅक्स मध्ये जायचं. जसं तुम्ही ग्राउंड करताना इथं जसं घरी प्रॅक्टिस करता त्या नॉर्मल जायचं. तुम्ही दडपण घ्यायचं नाही, ग्राउंडला चाललोय, माझं ग्राउंड होईल, काय होईल, कसं होईल, काय. ग्राउंड आहे तिथं पण सर्वसाधारण ग्राउंड, पोरच असतात तिथं, काय दुसरं कोणी नसतं, किंवा तिथं तुम्हाला दडपणशाही नसते. आजकाल आता मुलाला माहिती झाली की ग्राउंडवर गेल्यानंतर भरपूर सुविधा आहेत, किंवा तुम्हाला दडपण देणार नाहीत, तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल ते दाखवणार कॅमेऱ्यामध्ये. प्रत्येक जागी सीसीटीव्ही आहेत. तुम्ही एक आयटम वाटेल बा मला थोडं कन्फ्युज आहे, तर परत तुम्हाला हे दाखवणार. तर त्यामुळे निवांत रिलॅक्स जायचं. जसं मी आज घरी चाललोय प्रॅक्टिसला, ह्या उद्देशाने जायचं, ग्राउंड मारून यायचं, एकदम परफेक्ट ग्राउंड येणार. हा, मग ग्राउंड मध्ये काय भीती वगैरे नसलं पाहिजे ना? ग्राउंडला दडपण नाही पाहिजे, तुमच्या माइंड एकदम फ्रेश पाहिजे. तुम्ही जर दडपण घेतलं तर मग 100% रिझल्ट कमी येतो. दडपण असेल तर अरे आज काय होईल, काय होणार, काय होत नाही, उचलायचं गावठी पद्धतीने द्यायचं टाकून, आपलं 100% रिझल्ट येणार. ओके, म्हणजे ओव्हरऑल आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स तर असल्याशिवाय होणारच नाही. कॉन्फिडन्स हा महत्वाचा असतो. कॉन्फिडन्स राहणं गरजेचं आहे. ओके ओके, मग फायनली 2 शब्द काय बोलू शकता तुम्ही पोलीस भरती होणाऱ्यांसाठी? पोलीस भरती होण्यासाठी एवढंच सांगेन मित्रांनो, तुमची मेहनत प्रामाणिक ठेवा, तुमच्या आई वडिलांचा चेहरा आठवणा, अभ्यास प्रामाणिक करा, ग्राउंड प्रामाणिक करा, 100% यश तुमच्या पाठीमागे राहील. ओके, धन्यवाद सर, तुम्ही अतिशय तुमचा मोलाचा टाइम मला दिला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पोलीस भरतीच्या मुलांना चांगला मार्गदर्शन दिले, त्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.